प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणास सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, सध्या आपण इतिहासाचे दुसरे पुस्तक याचे अध्ययन करीत आहोत. मागील कार्यक्रमात आपण पाहिले की शल्मोन राजाने बांधलेले मंदिर समर्पित करताना शल्मोनाने प्रार्थनेच्या द्वारे मध्यस्थी केली. आजच्या भागामध्ये आपण याचा पुढील भाग पाहणार आहोत. हे समर्पण किती दिवस चालले, त्यामध्ये काय काय करण्यात आले आणि विशेष म्हणजे हे समर्पण देवाने मान्य केले काय, हे सर्व पाहण्यासाठी चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, इतिहासाच्या दुसऱ्या पुस्तकाच्या 7व्या अध्यायाच्या 1 ते 3 वचनांवर आम्ही विचार केला. आज 4 पासून पुढची वचने आम्ही अभ्यासणार आहोत. 4 आणि 5 वचने सांगतात, मग राजाने व सर्व लोकांनी परमेश्वरासमोर यज्ञबली अर्पिले. शल्मोन राजाने 22,000 बैल आणि 1,20,000 मेंढरे यांचा यज्ञ केला. अशा रीतीने राजाने व सर्व लोकांनी देवाच्या मंदिराचे प्रतिष्ठापन केले. पवित्र शास्त्राविषयी शंका काढणाऱ्यांनी या वचनांना धरून त्यावर खूप टीका केली आहे. 3 कारणांवरून ते पवित्र शास्त्राची या ठिकाणी टीका करतात. 1. त्यांच्या म्हणण्यानुसार ही अर्पणे म्हणजे निव्वळ उधळपट्टी होती. दुसरे कारण, इतकी अर्पणे एका वेदीवर वाहने अगदीच शक्य नव्हते. आणि तिसरे कारण, एवढ्या प्राण्यांना मारून अर्पण करण्याची काही गरज नव्हती. मला खात्री आहे श्रोत्यांनो, की मुक्या जनावर अत्याचारास प्रतिबंध घालणारी संघटना ह्या अर्पणांचा निषेध करेल. आता या तिन्ही वादग्रस्त मुद्द्यांकडे आपण पवित्र शास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहूया. देवाच्या वचनाच्या प्रकाशात ह्या गोष्टी आपण पाहिल्या पाहिजेत. सर्वप्रथम मला सांगू द्या की ह्या सर्व गोष्टींचे मध्यबिंदू किंवा केंद्र जरी मंदिर होते, तरी मला नाही वाटत की ही सर्व अर्पणे एकाच वेदीवर अर्पण्यात आली. ह्या विशेष समारंभाच्या प्रसंगी त्यांनी मंदिराच्या क्षेत्रात बहुतेक आणखीन वेद्या उभारल्या असाव्यात. हे भौतिकदृष्ट्या अशक्य नव्हते. आता दुसरा प्रश्न आहे की एवढा खर्च का करण्यात आला? श्रोत्यांनो, प्रत्येक विभागाने आपली अर्पणे वाहावीत ही गोष्ट आवश्यक होती. जेव्हा इस्रायली लोक मिस्र देशातून बाहेर पडलेत, तेव्हा प्रत्येक कुटुंबासाठी एक कोकरा कापण्यात आला. म्हणजे त्या रात्री अक्षरशः हजारो कोकरे वधण्यात आले असावेत. 2 कारणांसाठी हे अर्पण अनावश्यक खर्च नव्हते. प्राथमिक कारण हे की हे अर्पण प्रभू येशू ख्रिस्ताच्या समर्पणाकडे निर्देश करते. आणि शिमोन पेत्राने म्हटल्याप्रमाणे देवाचा कोकरा येशू ख्रिस्त ह्याचे रक्त अत्यंत मौल्यवान आहे. पेत्राचे पहिले पत्र 1 अध्याय 18 आणि 19 वचनात लिहिलेले आहे, कारण वाडवडिलांच्या परंपरेने चालत असलेल्या तुमच्या निरर्थक वागणुकीपासून सोने रुपे अशा नाशवंत वस्तूंनी नव्हे, तर निष्कलंक व निर्दोष कोकरा असा जो ख्रिस्त त्याच्या मूल्यवान रक्ताने तुम्ही मुक्त झाला आहात. श्रोत्यांनो, जी प्राण्यांची अर्पणे आणण्यात आली तो खर्च फार नव्हता, कारण ती अर्पणे येशूच्या समर्पणाकडे निर्देश करतात. दुसरे कारण असे की जी अर्पणे वाहण्यात आली त्यांचे मांस नंतर खाण्यात आले. जरी होमार्पणे अग्नीने जाळून टाकण्यात आली तरी शांतार्पणे खाण्यात आली. मंदिराच्या समर्पणाचा हा समारंभ मेजवानी व आनंद करण्याचा प्रसंग होता. पवित्र शास्त्रावर टीका करताना उगीच काहीही सबब सांगून टीका करू नका. नीट विचार करून पवित्र वचनाच्या प्रकाशात त्याकडे पाहून मगच टीका करण्याचे धाडस करा. जे लोक नेहमीच देवासाठी खर्च केलेल्या रकमेला उधळपट्टी समजतात, त्या लोकांचे मी निरीक्षण केले. काही लोकही अशा प्रकारची टीका करताना आढळतात. याचे मला नवल वाटते, जे ख्रिस्तासाठी समर्पित लोक आहेत, ज्यांनी ख्रिस्ताच्या उद्धाराचा अनुभव घेतलेला आहे. श्रोत्यांनो, आपण ह्या बाबतीत गंभीरपणे विचार करा. बरेचदा आम्ही विचार न करता काही गोष्टी बोलतो. श्रोत्यांनो, आपणाला ह्याविषयी काय वाटतं ते मला माहीत नाही, परंतु मला खात्रीने वाटतं की शल्मोनाचे कृत्य चुकीचे नव्हते. त्याने जी अर्पणे वाहिली ती योग्यच होती, कारण ती प्रभू येशू ख्रिस्ताकडे निर्देश करणारी होती. त्याने स्वतःचे मौल्यवान रक्त माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी सांडवले. 6वं वचन पहा, याजक आपापल्या स्थानी उभे राहिले. परमेश्वराची दया सनातन आहे असे लेव्यांच्याद्वारे परमेश्वराचे उपकार स्मरण करण्यासाठी जी वाद्ये दावीद राजाने परमेश्वराप्रित्यर्थ केली होती ती घेऊन लेवीही उभे राहिले. त्यांच्यापुढे याजक करणे वाजवू लागले आणि सर्व इस्रायल लोक उभे राहिले.
मला वाटतं देवाच्या लोकांनी एकत्र येऊन देवाची स्तुती करावी व म्हणावे, देव चांगला आहे व त्याची प्रेमदया सनातन आहे. देव माझ्यासाठी खरोखर खूप चांगला आहे. काय तो आपल्यासाठी सुद्धा चांगला आहे? मग आपणही म्हणा की परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सनातन आहे. 7 आणि 8 वचने. त्या दिवशी राजाने परमेश्वराच्या मंदिराच्या पुढल्या अंगणाचा मध्यभाग पवित्र करून तेथे होमबली, अन्नबली आणि शांतर्पणांची वपा अर्पिली. कारण शल्मोनाने केलेल्या पितळेच्या वेदीवर होमबली, अन्नबली आणि वपा यांचा समावेश होईना. 8वं वचन. त्या प्रसंगी शल्मोनाने व त्याच्याबरोबर सर्व इस्रायल लोकांनी 7 दिवस हा असा महोत्सव केला. हमाथाच्या घाटापासून मिस्राच्या नाल्यापर्यंतच्या इस्रायलांचा मोठा जमाव जमला होता. हमाथाच्या प्रवेशापासून ते मिस्राच्या नदीपर्यंत, म्हणजे देशाच्या उत्तरेच्या टोकापासून ते दक्षिणेच्या टोकापर्यंत लोकांनी सण साजरा केला. 12 ते 14 वचने पुढे सांगतात. परमेश्वर शल्मोनास रात्री दर्शन देऊन म्हणाला, मी तुझी प्रार्थना ऐकली आहे आणि हे गृह यज्ञगृह व्हावे म्हणून मी आपल्याकरिता निवडिले आहे. पर्जन्यवृष्टी होऊ नये म्हणून मी जर आकाश कपाटे बंद केली किंवा जमिनीचा उपज फस्त करण्यासाठी टोळधाड पाठविली किंवा आपल्या लोकांमध्ये मरी पाठविली, तर माझे नाम ज्यास दिले आहे त्या माझ्या लोकांनी दीन होऊन माझी प्रार्थना केली आणि माझ्या दर्शनविषयी उत्सुक होऊन ते आपल्या दुष्ट मार्गापासून परावृत्त झाले, तर मी स्वर्गातून त्यांची विनंती ऐकून त्यांच्या पापांची त्यास क्षमा करीन व त्यांच्या देशातून क्लेश नाहीसे करीन. श्रोत्यानो, शेवटचे वचन मला आजच्या संदर्भात महत्त्वाचे वाटते, कारण त्याच्या प्राथमिक अर्थासाठी ते आजकाल बऱ्याचदा वापरले जाते. जर आम्ही काही विशिष्ट गोष्टी करू तर परमेश्वर आमच्यासाठी विशेष गोष्टी करेल असे सांगताना ह्या अभिवचनाचा उल्लेख केला जातो. बऱ्याचदा सुवार्ता प्रसाराच्या समारंभामध्ये कोणी ना कोणीतरी ह्या वचनाचा संदर्भ देतोच व म्हणतो की देवाच्या ह्या अभिवचनावर तो विसंबून आहे. मला वाटतं ह्या वचनाचा मूळ संदर्भ, त्याची पवित्र शास्त्रातील जागा व त्याचा त्या संदर्भातला अर्थ यांचा काळजीपूर्वक विचार केला तर ह्या वचनाचा गैरउपयोग केला जाणार नाही. त्या वचनाला मूळ संदर्भातून वेगळे करून त्याचा सोयीनुसार अर्थ लावणे अत्यंत चुकीचे आहे. ते वचन आमच्या योजनेमध्ये बसते आणि आम्हाला जे म्हणायचे आहे ते व्यक्त करते. आम्ही त्याच्या प्राथमिक अर्थाकडे, हेतूकडे त्यामुळे दुर्लक्ष करतो आणि तसे करून त्याचे जे महत्त्व आहे ते हिरावून घेतो आणि आज ज्या प्रकारे त्याचा वापर केला जात आहे त्यामुळे ते अर्थहीन बनते. पवित्र शास्त्राच्या एका विशिष्ट अभ्यास पद्धतीवर मी विश्वास ठेवते. या पद्धतीनुसार पवित्र शास्त्रामध्ये काही युगांची माहिती आहे व त्या युगात एक विशिष्ट व्यवस्था होती असा माझा विश्वास आहे. माझा विश्वास आहे श्रोत्यानो की ही अभ्यास पद्धतीच केवळ देवाच्या वचनाचा योग्य अर्थ लावते. देवाच्या वचनाचा योग्य अर्थ लावणे फार महत्त्वाची गोष्ट आहे. मला आपणाला या संदर्भात काही उदाहरणे देऊ द्या. माझा विश्वास आहे की येशूचे डोंगरावरील प्रवचन, जे पुढे ख्रिस्त राज्य येणार आहे त्याकडे आमचे लक्ष वेधते व त्या राज्याचा हे प्रवचन नियम आहे. तथापि माझा असा विश्वास आहे की हे प्रवचन आजही आमच्या जीवनाला लागू पडते. मला वाटतं श्रोत्यानो, श्रीमंत सभासदांच्या मंडळीमध्ये आजकाल ज्या प्रकारे प्रभूची प्रार्थना म्हटल्या जाते ती अगदी अर्थहीन आहे. केवळ छळाच्या काळामध्ये ह्या प्रार्थनेला लोकांकरिता काही अर्थ प्राप्त होईल. मी डोंगरावरील प्रवचनाला गाळून टाकत नाही, ते महत्त्वाचे आहे. त्यातून आम्हाला माणूस देवाच्या आदर्शाप्रत पोहोचत नाही हे समजते आणि आता देवाचे वचन लागू करणे ही एक गोष्ट आहे. पूर्वी असे म्हणत की सर्व धर्मशास्त्र किंवा ग्रंथ आमच्यासाठी आहेत, परंतु सर्व धर्मग्रंथ आम्हाला उद्देशून नाही. धर्मग्रंथांच्या एखाद्या वचनाचा अर्थ आम्हाला त्याच्या मूळ संदर्भाविषयी, स्थळाविषयी सांगते. सर्व काही आपल्याला उद्देशून लिहिलेले नाही. जुन्या करारामध्ये आम्हाला अशा अनेक आज्ञा आढळतात ज्या आम्हाला उद्देशून दिलेल्या नाहीत. तरीही संपूर्ण धर्मग्रंथ आमच्यासाठी लागू पडतो किंवा आमच्यासाठी देण्यात आला आहे. संपूर्ण धर्मग्रंथातून परमेश्वर आम्हाला काही शिकवत असतो. आता आपण आपल्या मूळ वचनाकडे परत जाऊया. 14वं वचन मी आपणाकरिता पुन्हा वाचत आहे. तर माझे नाम ज्यास दिले आहे त्या माझ्या लोकांनी दीन होऊन माझी प्रार्थना केली आणि माझ्या दर्शनाविषयी उत्सुक होऊन ते आपल्या दुष्ट मार्गापासून परावृत्त झाले, तर मी स्वर्गातून त्यांची विनंती ऐकून त्यांच्या पापांची त्यास क्षमा करीन व त्यांच्या देशातून क्लेश नाहीसे करीन. या वचनाची पार्श्वभूमी आहे शल्मोनाने बांधलेल्या दाविदाच्या मंदिराचे समर्पण
आणि त्या काळातल्या इस्रायल देशाच्या संदर्भात शल्मोनाला दिलेले ते देवाचे वचन आहे. या समर्पणाच्या वेळेस शल्मोनाने आताच आपण पाहिलेली विशेष प्रार्थना म्हटली. आता परमेश्वर त्याच्या लोकांच्या प्रार्थना आठवत आहे व शल्मोनाला म्हणत आहे, ज्यांना माझे नाव देण्यात आले आहे ते माझे लोक. श्रोत्यानो, या ठिकाणी त्याचे नाव ज्यांना दिले आहे त्या त्याच्या लोकांविषयी तो बोलत आहे. म्हणजे इस्रायलांविषयी तो शल्मोनाजवळ बोलत आहे. तो म्हणत आहे की जर हे लोक स्वतःला नम्र करतील, त्याचे मुख शोधतील, त्यांच्या दुष्ट मार्गापासून परत फिरतील, तर तो 3 गोष्टी त्यांच्यासाठी करेल. तो त्यांच्या प्रार्थना ऐकेल, तो त्यांच्या पापांची क्षमा करेल व त्यांच्या देशाला बरे करेल. देवाने इस्रायलासमोर ह्या 3 अटी स्पष्ट अशा ठेवल्या आणि ह्या विशेष गोष्टींचा पुरावा व सत्यता आम्हाला इस्रायल देशाच्या इतिहासात स्पष्ट झालेले दिसते. आता जेव्हा तुम्ही नवीन कराराचे वाचन करता तेव्हा तुम्हाला बाप्तिस्मा करणारा योहान पश्चाताप करा कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे असे म्हणताना आढळतो. प्रभू येशूने ह्या वाक्याचे पुनरुच्चार केले. त्याने देशाला देवाने त्यांच्या समोर ठेवलेल्या अटी पूर्ण करण्याचे आव्हान केले, जेणेकरून देवाचे अभिवचनही परिपूर्ण व्हावे. इस्रायलांच्या देशात शांती नाही कारण की त्यांनी ह्या अटी पूर्ण केल्या नाहीत. हा ह्या वचनाचा शब्दशः अर्थ झाला. आता हे वचन आम्ही आमच्या जीवनाला लागू करू शकतो का, किंवा ते कसे लागू करू शकतो ते आपण पाहणार आहोत. देवाने मला उद्देशून हे सांगितले नाही म्हणून मी हे वचन दूर लोटून देऊ शकत नाही. आताच्या काळासाठी ह्या वचनात एक सूत्र आहे, माझे लोक असे त्याने ह्या ठिकाणी म्हटले आहे. आजही देवाचे लोक आहेत, ते म्हणजे ज्यांना आपण मंडळी किंवा ख्रिस्ताचे शरीर असे म्हणतो, ज्यांनी ख्रिस्ताचा तारणारा म्हणून स्वीकार केला आहे. द्यावा
तीतासपत्र 2 अध्याय आणि 14 वचन सांगतं, त्याने स्वतःला आपल्याकरिता दिले ह्यासाठी की त्याने खंडणे भरून आपल्याला सर्व स्वैराचारापासून मुक्त करावे आणि चांगल्या कामात तत्पर असे आपले स्वतःचे लोक आपणासाठी शुद्ध करून ठेवावे. श्रोत्यानो, ख्रिस्त येशूचा स्वीकार केलेले, त्याच्यामध्ये नवीन जन्म पावलेले असे हे लोक म्हणजे ख्रिस्ताचे शरीर होय. मला वाटतं कोणी म्हणेल आपल्यापैकी कितीतरी जण असे विशेष लोक आहेत, पण ह्या ठिकाणी देवासाठी असलेले लोक असा अर्थ अभिप्रेत आहे. पुढे आपण वाचतो, जर स्वतःला नम्र करतील. आमच्यातला दैहिक माणूस अहंकारी आहे, परंतु आम्हाला नम्र होण्याची कडक सूचना देण्यात आलेली आहे. इफिसकारासपत्र 4 अध्याय 1 आणि 2 वचने. म्हणून जो मी प्रभूमध्ये बंदिवान, तो मी तुम्हास विनवून सांगतो की तुम्हाला झालेल्या पाचारणास शोभेल असे चाला. पूर्ण नम्रता, सौम्यता व सहनशीलता दाखवून एकमेकांना प्रीतीने वागवून घ्या. तसेच गलतीकारासपत्र 5 अध्याय 22 आणि 23 वचनात आम्हाला सांगण्यात आले आहे की आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रियदमन हे आहे. अशांविरुद्ध नियमशास्त्र नाही. श्रोत्यानो, सहनशीलता व सौम्यता हे आत्म्याचे फळ आहे. आज विश्वासणाऱ्या व्यक्तीमध्ये नम्रता असणे कौतुकास्पद आहे. मला तर खूपदा मी नम्र आहे असे सांगणारे गर्विष्ठ विश्वासणारे भेटतात. त्यांच्या कृत्यातून किंवा प्रार्थनेतूनही त्यांचा नम्रभाव प्रगट होत नाही. पुढे या वचनात आम्ही वाचतो की ते जर प्रार्थना करतील. खरोखर श्रोत्यानो, नवीन करारात आम्हाला पुष्कळ वेळा प्रार्थना करण्याची ताकीद देण्यात आली आहे. प्रभू येशूने त्याच्या शिष्यांना सांगितले की जागृत रहा, प्रार्थना करा. पत्रांमध्ये प्रार्थना करण्याची सूचना अगणित वेळा देण्यात आली आहे आणि माझे मुख शोधा ही ताकीदही नवीन करारात देण्यात आली आहे. कलसेकरासपत्र 3 अध्याय 1 आणि 2 वचने सांगतात, म्हणून तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठविले गेला आहात, तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जेथे बसला आहे तेथल्या वरील गोष्टी मिळविण्याचा प्रयत्न करा. वरील गोष्टींकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टींकडे लावू नका. श्रोत्यानो, 7 अध्याय 14 वचनामधली पुढची अट आपण वाचतो, आपल्या दुष्ट वाईट मार्गापासून वळतील तर. हे देखील आम्हाला म्हणजे विश्वासणाऱ्यांना लागू पडते. विश्वासणाऱ्यांनी पश्चाताप करावा ह्या अर्थाच्या सूचना पवित्र शास्त्रात देण्यात आलेल्या आहेत. प्रगटीकरणाचे पुस्तक 3 अध्याय आणि 19 वचन सांगतं, जितक्यांवर मी प्रेम करतो तितक्यांचा निषेध करून त्यांना शिक्षा करीतो, म्हणून आस्था बाळग आणि पश्चाताप कर. पश्चाताप करण्याची विश्वासणाऱ्यांना देखील आवश्यकता आहे. देवाचा न्याय दोन्हीसाठी आहे, विश्वासणाऱ्यांसाठी आणि अविश्वासणाऱ्यांसाठी सुद्धा. फरक इतकाच आहे श्रोत्यानो की विश्वासणाऱ्यांनी ख्रिस्ताला आपल्या जीवनात प्रथम स्थान दिल्याने त्यांचा देवाच्या क्रोधापासून बचाव होईल. देवापासून ज्या गोष्टी विश्वासणाऱ्यांना दूर नेतात त्या त्यांनी केल्या तर त्यांना पश्चातापाची गरज असते. आता ह्या सर्व देवाच्या अटी माणसाच्या संदर्भात झाल्यात. आता त्यानंतर देवाची भूमिका काय आहे? देवाने अभिवचन दिले आहे की तो ऐकेल. आपण योहानाचे पहिले पत्र 3 अध्याय आणि 22 वचनात वाचतो, आणि आपण जे काही मागतो ते त्याच्यापासून आपल्याला मिळते, कारण आपण त्याच्या आज्ञा पाळतो व त्याला जे आवडते ते करतो. तसेच त्याने क्षमा करण्याचे अभिवचन दिले आहे. योहानाचे पहिले पत्र 1 अध्याय 9 वचन, जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वसनीय व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करेल व आपल्याला सर्व अनितीपासून शुद्ध करेल. आता श्रोत्यानो, ह्यानंतरचे अभिवचन तो देशाला बरे करेल हे आम्हाला लागू पडत नाही. नवीन करारात परमेश्वर देशाला, भूमीला बरे करेल असे सांगणारे एकही अभिवचन मला सापडत नाही. जर देवाने तुम्हाला तुमच्या व्यवसायात आशीर्वाद दिला असेल तर तो अतिरिक्त आशीर्वाद आहे. त्याविषयी देवाने अभिवचन दिलेले नाही. परमेश्वर कोठेही भौतिक आशीर्वाद देण्याचे अभिवचन देत नाही. ख्रिस्त येशूमध्ये आम्हाला सर्व आध्यात्मिक आशीर्वादांनी आशीर्वादित करण्यात आले आहे. आम्ही परके होतो, देवाचे शत्रू होतो, आणि आता आम्हाला देवाचे पुत्र व कन्या बनविण्यात आले आहे. ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे आम्हाला मुक्त करण्यात आले आहे आणि तो आम्हाला आमच्या पापांची क्षमा देतो. स्वर्ग हे आमचे घर आहे व नवीन येरुशलेम ध्येय आहे. पौल फिलिप्पिकरासपत्र 3 अध्याय 20 वचनाच्या पहिल्या भागात म्हणतो, आपले नागरिकत्व तर स्वर्गात आहे.
श्रोत्यानो, हे सर्व आमचे आध्यात्मिक आशीर्वाद आहेत. देशाला बरे करण्याचे कुठेही अभिवचन देण्यात आलेले नाही. एवढेच काय, सृष्टीही स्वतःच्या नासकेपणाच्या दास्यात आहे, वेदनेत आहे, आजपर्यंत कणत आहे. तिलाही मुक्ततेचे अभिवचन येणाऱ्या देवाच्या राज्याविषयीच देण्यात आले आहे. रोमकारासपत्र 8 अध्याय 21 वचन सांगतं, सृष्टी ही स्वतः नश्वरतेच्या दास्यातून मुक्त होऊन तिला देवाच्या मुलांची गौरवयुक्त मुक्तता मिळावी ह्या आशेने वाट पाहते. श्रोत्यानो, जर तुम्हाला 7 अध्याय 14 हे वचन स्वतःला लागू करून घ्यायचे असेल, तुमच्या सध्याच्या परिस्थितीला लागू करून घ्यायचे असेल, तर तुम्ही त्यासोबत 15 वचनही घ्यायला हवे. 15 वचन सांगते, जी प्रार्थना या स्थानी करण्यात येईल तिच्याकडे माझे डोळे उघडे राहतील व माझे कान लागतील. श्रोत्यानो, ही सूचना तुम्हाला पाळायची असेल तर मी आणखीन सुचवते की तुम्ही जे मिळेल ते विमान पकडून यरुशलेमला जा व मंदिराच्या स्थळी जा. तुम्हाला समजेल की त्या ठिकाणी आता मंदिर नाही. तुम्हाला तो उतारा स्वतःला लागू करून घ्यायचा असेल तर तुम्ही ते ठिकाण असलेल्या यरुशलेमला गेलेच पाहिजे. सांगायचे तात्पर्य हे श्रोत्यानो, की आम्ही स्वतःच्या सोयीनुसार पवित्र शास्त्रातील अभिवचने केव्हाही कशीही बाजूला काढून स्वतःला लागू करून घेऊ नयेत. त्याचा आपल्याच आध्यात्मिक वाढीवर विपरीत परिणाम होतो. तर आता सांगितलेली पवित्र शास्त्राचा अर्थ, त्यातील वचनांचा अर्थ लावण्याची पद्धत अनुसरा. वचनाचा मूळ संदर्भ, त्याचे पवित्र शास्त्रातील स्थळ, त्याचा शब्दशः अर्थ काळजीपूर्वक पाहूनच तो स्वतःला लागू करण्याचा विचार करा. मला खरोखर समजत नाही की लोक पवित्र शास्त्रातील वचने संदर्भाच्या बाहेर काढून ती स्वतःला का लागू करून घेतात. देवाच्या वचनांचा तसा हेतू कधीही नव्हता व नाही. मंदिराच्या समर्पणाच्या वेळेस देवाने इस्रायली लोकांना हे अभिवचन दिले. जरी ते काही अंशी आपल्याला लागू पडते, तरी नवीन करारातून देवाची आमच्यासाठी असलेली अभिवचने पाहणे बरे आहे. 16 वचन पहा काय सांगतं. ह्या मंदिरी माझे नाम सर्व काळ राहावे म्हणून मी हे निवडून पवित्र केले आहे. माझे नेत्र व माझे मन ही येथे सतत लागलेली राहतील. श्रोत्यानो, मला वाटतं की देवाला ही जागा अतिशय प्रिय असावी. येथूनच त्याचे लोक त्याच्याकडे येणार होते. त्याला संकट समय हाक मारणार होते, म्हणून त्याची नजर ह्या स्थळाकडे कायम लागलेली असणार. ख्रिस्ताच्या नावाने देवाला आज जे हाक मारतात त्यांच्याकडे देवाची विशेष नजर असणार हे मला खात्रीने माहिती आहे. कारण प्रभू येशू देवाचा एकुलता एक परमप्रिय पुत्र आहे, ज्याचे नाव त्याने त्याच्या लोकांसाठी दिलेले आहे. पेत्र त्याच्या नावाविषयी प्रेषितांची कृत्ये 4 अध्याय आणि 12 वचनात म्हणतो, आणि तारण दुसऱ्या कोणाकडून नाही, कारण जेणेकरून आपले तारण होईल असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्यांमध्ये दिलेले नाही. व त्याच्या नावाने श्रोत्यानो, देवाकडे येणाऱ्यांविषयी योहानकृत शुभवर्तमान 16 अध्याय आणि 24 वचनात सांगितले आहे, तुम्ही अजून माझ्या नावाने काही मागितले नाही, मागा म्हणजे तुम्हास मिळेल, ह्यासाठी की तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा. श्रोत्यानो, ख्रिस्तावर विश्वास ठेवून देवाच्या आज्ञेत व प्रीतीत राहणाऱ्यांसाठी देवाचे वचन सांगते. स्तोत्रसंहिता 91 अध्याय 14 आणि 15 वचनात, माझ्यावर त्याचे प्रेम आहे म्हणून मी त्याला मुक्त करीन. त्याला माझ्या नावाची जाणीव आहे म्हणून मी त्याला उच्चस्थळी सुरक्षित ठेवीन. तो माझा धावा करेल तेव्हा मी त्याला उत्तर देईन. संकट समयी मी त्याच्याजवळ राहीन. मी त्याला मुक्त करीन. मी त्याला गौरव देईन. आता आपण 17 आणि 18 वचने वाचूया. जर तू आपल्या बाप दावीद याच्याप्रमाणे खऱ्या मनाने माझ्यासमोर वर्तलास, माझ्या सर्व आज्ञांप्रमाणे वागलास, माझे विधी व नियम पाळले, तर इस्रायलच्या गादीवर आरूढ होणाऱ्या तुझ्या कुळातल्या पुरुषांची परंपरा खुंटावयाची नाही. असा जो करार मी तुझा बाप दावीद याच्याशी केला, त्याप्रमाणे मी तुझे राजपद स्थापिन. श्रोत्यानो, दाविदाचे घराणे त्याचे राजासन पुढे चालविण्यासाठी त्याच्या घराण्यात वंशज राहणार नाही, अशी वेळ येणार नाही असे देवाने त्याला वचन दिले. आजच्या पृथ्वीवर एकही राजा किंवा अधिपती नाही की तो दाविदाच्या कुळातला असण्याचा दावा करू शकेल. परंतु देवाच्या उजवीकडे एक जण बसलेला आहे जो दाविदाच्या घराण्यातला आहे, आणि त्याला सांगण्यात आले आहे की मी तुझे वैरी तुझे पादासन करीपर्यंत तू माझ्या उजव्या हाताकडे बैस. श्रोत्यानो, आपण पुढे 19 आणि 20 वचनांमध्ये वाचतो, पण जर तुम्ही बहकून जे नियम व आज्ञा मी तुम्हास विहित केल्या आहेत त्या न पाळाल आणि जाऊन अन्य देवांची उपासना व त्याचे भजन पूजन कराल, तर जो देश मी इस्रायल लोकांस दिला आहे त्यातून त्यांचे निर्मूलन करीन
आणि हे जे मंदिर मी आपल्या नामाप्रित्यर्थ पवित्र केले आहे ते माझ्या नजरे आड करीन. श्रोत्यानो, खरोखर ही गोष्ट आता म्हणीप्रमाणेच झाली आहे. मंदिराची जागा आता पवित्र स्थळ राहिले नाही. त्या ठिकाणी दुसरेच काही आहे. 21 वचन सांगतं, आणि हे मंदिर उच्चस्थानी राहील तरी याच्या जवळून जाणारे येणारे चकित होऊन म्हणतील, परमेश्वराने या देशाचे व या मंदिराचे असे का केले? खरोखर श्रोत्यानो, अशाच प्रकारची स्थिती आज आहे. 22 वचन, तेव्हा लोक म्हणतील, त्यांच्या वाडवडिलांचा देव परमेश्वर ज्याने त्यास मिसर देशातून आणले, त्यास सोडून ते अन्य देवांच्या नादास लागले व त्यांचे भजन पूजन व उपासना करू लागले. त्यामुळे त्याने ही सर्व विपत्ती त्याचवर आणली आहे. श्रोत्यानो, देवाचे वचन कधीही न बदलणारे आणि सत्य आहे. त्याची सत्यता ह्या एका उदाहरणावरून आम्हाला सहज पडते. देव जे बोलतो त्याप्रमाणेच घडते. हे घडलेले आहे. तो आपला शब्द कधीही न बदलविणारा देव आहे. श्रोत्यानो, देवाच्या दृष्टिकोनातून मंदिराचे बांधकाम महत्वाचे होते, म्हणून इतिहासाच्या दुसऱ्या पुस्तकातील 2 ते 7 ह्या 6 अध्यायांमध्ये त्याविषयी माहिती देण्यात आली. मला खात्री आहे की ह्याद्वारे परमेश्वर आपणाशी बोललेला आहे. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियांनो, आपण पाहिले की मंदिराचे समर्पण आणि त्यासोबतचा समारंभ 7 दिवस चालू होता. आणि याच दरम्यान शल्मोनाला देवाचे दुसऱ्यांदा दर्शन झाले. मंदिरामध्ये देवाचे तेज उतरून आले. प्रियांनो, परमेश्वर देव हा महान आणि सामर्थ्यवान परमेश्वर आहे. आम्ही योग्य गोष्टी करतो तेव्हा तो संतुष्ट होतो, आम्हाला आशीर्वादित करतो. काय हा अनुभव घेण्यासाठी आपण तयार आहात? आपण प्रार्थना करू. आमच्यावरती कृपा करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, आज आम्ही तुझी लेकरं या नात्याने तुझ्या चरणांपाशी आलेलो आहोत. प्रभूजी, आमच्या जीवनाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. आज आम्ही आमचं परीक्षण करीत असताना प्रभूजी, आम्ही आमच्या जीवनामध्ये कोणत्या प्रकारचं आचरण करतो, काय आम्ही आमच्या कृतींच्या द्वारे तुला संतुष्ट करतो, याचा विचार आम्ही करीत आहोत. प्रभूजी, आम्हाला ठाऊक आहे आम्ही चुकणारे आहोत, बहकणारे भटकणारे आहोत. परंतु बापा, तुझी इच्छा आहे की तुझ्या इच्छेप्रमाणे आम्ही करावं. आणि म्हणूनच प्रभूजी, येथून पुढच्या आमच्या जीवनामध्ये योग्य आचरण करण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. आम्ही पूर्णपणे तुला समर्पित होतो. प्रभूजी, तू आमचा ताबा घे. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आत्म्याच्या प्रेरणेने चाला आणि ख्रिस्ताला गौरव द्या. प्रभू आपणाबरोबर असो.